अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती संविधान, ओठी सावित्री ज्योतीचा जागर करत सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरलेल्या शेकडो लेकी, डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून महात्मा फुलेंच्या पेहरावात आलेले आयोजक विजय वडवेवार आणि सर्वांनी एकत्रितपणे केलेला संविधानाचा जागर, यामुळे संविधान कट्ट्यावर सभागृहात जणू सावित्रीबाई ज्योतिराव आल्याचे चित्र पाहायला मिळाले। भिडेवाडाकार, फुलेप्रेमी कवी, संविधान दूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे उद्घाटन मान्यवर कवींच्या अध्यक्षतेखाली झाले। येत्या 5 जानेवारी 2026 पर्यंत हा फुले फेस्टिवल नवी पेठेतील SM जोशी फाउंडेशनच्या सभागृहात रंगणार असून महाराष्ट्रासह देश-विदेशातून 800 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत। महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमा शेख यांच्या वेशभूषेतील कवी कवयित्रींनी सादर केलेल्या काव्यरचना, फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर, सावित्री ज्योती यांच्यासह क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे। देश-विदेशातील जवळपास 800 कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगीतिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिवलमध्ये होणार आहेत। लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशातून तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यातून कवी कवयित्री सहभागी झाले आहेत। सर्व फुलेप्रेमींचं या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत आहे। मित्रो, आपण सगळे जाणताच की गेल्या वर्षीपासून आपण पुण्यामध्ये 2 जानेवारी ते 5 जानेवारी असा भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल सुरू केला। फुले फेस्टिवल सुरू करण्याचा उद्देश काय होता की ज्या पुण्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, आद्य क्रांतिगुरू वस्ताद लवजी साळवे यांनी उत्तुंग कार्यकर्तृत्व केलं, यांची आठवण, यांच्या कार्याला उजाळा आणि यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण हा फुले फेस्टिवल सुरुवात केली। या फुले फेस्टिवलचा मुख्य उद्देश असा आहे की मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळ आणि फुलेंची चळवळ यांचं मिश्रण जर केलं तर त्यातनं काय निर्माण होतं, संविधान निर्माण होतं। त्यामुळे या फुले फेस्टिवलचा केंद्रबिंदू आपण संविधान ठेवला आणि संविधान जनजागृती तळागाळातल्या समाजातल्या शेवटच्या वंचित, शोषित, पीडित, कष्टकरी, दलित, मजूर यांच्यापर्यंत संविधानाने त्यांना दिलेले हक्क आणि कर्तव्य पोहोचले पाहिजेत, यासाठी संविधान जागर अभियान आहे ते फुले फेस्टिवलचा भाग आहे। देशातील मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 साली या पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या माध्यमातून आणि तात्याराव भिडे यांच्या सहकार्याने सुरू केली। ती शाळा आता तुम्हाला दिसते का, ती जमीनदोस्त झाली कारण तिथं राष्ट्रीय स्मारक करायचं आहे। मग त्या शाळेच्या आठवणी, तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचावा, आहे तसा खराखुरा पोहोचावा, इतिहासाचं विकृतीकरण होऊ नये यासाठी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाची सुरुवात मी 2011 साली केली। तेव्हापासून हे अभियान सुरू आहे आणि जेव्हा भिडेवाडा पाडला गेला की त्यानंतर मी त्या अभियानाला गती दिली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय भिडेवाडा कवी संमेलन आपण भरवतो। आतापर्यंत 17-18 जिल्ह्यामध्ये संमेलन झालेलं आहे। आपण वर्षभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1 ते 2 जिल्ह्यामध्ये आपण संमेलन भरवतो आणि वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारीलाच की ज्या दिवशी भीमा कोरेगावचे विजयस्तंभाला पण मानवंदना दिली जाते, तो शौर्याचा इतिहास, त्यानंतर 1 जानेवारीला देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना झाली होती, या सर्व गोष्टीचं आठवण म्हणून आपण 2 जानेवारी ते 5 जानेवारी हा 4 दिवस आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन करतो।